करोली टी येथे 8 एकर ऊसाच्या क्षेत्राला अज्ञातांनी लावली आग, 9 लाखाचे नुकसान. कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली टी येथील 2 शेतकऱ्यांच्या ऊसाला अज्ञातांनी आग लावल्याने 8 एकर क्षेत्र जळून खाक झाले. या आगीमध्ये या दोन्ही शेतकऱ्यांचे मिळून 10 लाखाचे नुकसान झाले आहे, अशी माहिती युवा शेतकरी विशाल गिड्डे यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की करोली टी ते धुळगाव रस्त्यावर संभाजी आनंदराव पवार यांचे 3 एकर तसेच रोहन रावसाहेब पवार यांचे 5 एकर ऊसाचे क्षेत्र आहे. हा ऊस 14 महिन्यांचा होता. सोमवारी 25 डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी अज्ञातांनी या 8 एकर ऊसाच्या क्षेत्राला आग लावली. यामध्ये हे सर्व क्षेत्र जळून खाक झाले. त्यांच्या शेजारी असणारे परेश पवार व शेंद्रे यांचे मिळून 6 एकर क्षेत्र परिसरातील वस्तीवरील तरुण जमा झाले व त्यांनी या क्षेत्राला आग लागू दिली नाही. त्यांच्या सतर्कतेमुळे हे क्षेत्र वाचले, परंतु संभाजी पवार आणि रोहन पवार यांचे मात्र 8 एकर क्षेत्र जळून खाक झाले. शेतकरी अडचणीत असताना अशा विकृत वृत्तीच्या लोकांनी केलेले कृत्य अतिशय वाईट असल्याची चर्चा होत आहे. हातातोंडाला आलेला घास हिरावल्याने पवार कुटुंबीय चिंतेत पडले आहे. या घटनेतून त्यांना धक्का बसला आहे. शासनाने सदर क्षेत्राचा पंचनामा करावा व त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी व्याकुळ होऊन हे शेतकरी मदतीची याचना करू लागले आहेत.